कर्णधार यांनी आताच आम्हाला सांगण्यात आलेले आहे निलेश राईट आर्म रोड विकेट मारा करतो आशिषच्या बाहेरचा चेंडू बॅटची कड गेली का काय गेले बॉलिंग मार्कवर हलकत त्याला माइन कडून राईटवर विकेट हलके तटून गेल्याचा पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर हलके तटून दिलेलं बघूया त्या ठिकाणी किती धावा निघतात निश्चितच हा चौथा चेंडू आणि झेंडाला बघूया पुढील फलंदाज झाला पुन्हा बघूया षटकातील सुंदर असा चेंडू सुंदर असा षटकाच्या दिशेने एकच धावा सप्तशृंगी एंड करू पुन्हा एकदा हलके तटून दिलेलं आहे मिड विकेटच्या दरम्यान एक धाव राष्ट्रामोर विकेट मारा करतो आपल्या संघासाठी हलके तटून दिलेलं बघू त्या ठिकाणी सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि निश्चितच आत्महत्या म्हणता येईल एकदा 6 दुसरं षटक अद्याप चालू पुन्हा एकदा मान्य संघासाठी दुसरं षटक अद्याप चालू आहे थोडं मानाचा मावळा या संघाचा महेशचा शक्यते शेवटचा चेंडू सप्तशृंगी कडून हलके तटून दिलेला बघूया त्या ठिकाणी केलेला पुन्हा थोडंसं 11 धावा दिलेली होती हलके तटून दिलेला खेळाडूने कमलेशजी पाटणे यांचाही धन्यवाद पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर राऊंड विकेट आले या टायमाला बघूया उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी राहुलचा पुढील चेंडू हलके तटून दिला सुंदर असं गोलंदाजी प्रदर्शन करतोय आणि मिड विकेटच्या दरम्यान पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर महेश फुलटा चेंडू वाईट बॉलचा बघूया त्या ठिकाणी किती धावा निघतात निश्चितच असं काही नाहीये समूराजे हे दोन्ही संघांमध्ये आहे आजच्या सामन्यामध्ये सुंदर अशी ही आणि पंचांनी नो बॉलचा इशारा केला 3 गड्यांचा मोबदला 27 आताच या ठिकाणी आगमन झाले त्या बॉलिंग मार्कवर फुलटा चेंडू आणि या ठिकाणी धनंजय आपल्या संघासाठी आता प्रतिबंधचा प्रयत्न सर्व चेंडू जरा थोडंसं मिस झाले पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर राईटमोरचं विकेट मारा करतो आपल्या संघासाठी यांच्यामध्ये लगातार 3 चौकारांना राहुल बघायला संधी सुंदर असा हा चेंडू हलका तटून दिलेला पण त्या दिशेने एका अंगात मध्ये काहीतरी संचालन आणि निश्चितच आकडा गेलाय तो फिरकायचो हलका तटून दिला ठिकाणी आणि अशा प्रकारे हे पाय भरलेले लगातार 3 चौकार लगातार 3 विकेट सार्वे त्याकडून राहुलचा पुढे चेंडू त्या ठिकाणी धावा निश्चितच तोडती धावा राहुल बघायला अपॉर्च्युनिटी या ठिकाणी आलेली आहे राहुल आणि हा पहिला चौकार केलेला राहुलच्या बॅटमधून शंकर टाळ्या गुरुवर आणि चौकार गेला तरी पारितोषिक आणि हा यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे आणि सुंदर असा या ठिकाणी 2 धावा निश्चित चौकार मारले
तर 1001 बक्षीस. लगातार 3 चक्कर बाबा होते का बघूया या ठिकाणी निश्चित गणेश भाऊ यांच्याकडून 1000 रुपये. 2 गणेश भाऊचा चालू कुस्ती या ठिकाणी आलेला आहे. मारण्याचा प्रयत्न आणि बाद. शेवटचा चेंडू आहे षटकातील. समोर उभं राहू नका आणि या गडी बाद झालाय. अवंतर चेंडू अवंतर भाव धावतांचे भाव धावतात. 500 रुपयाचं पार्सल गडी फटका मारला. त्या दरम्यान आपण सामना सुरू करतोय. सागर आपल्या बॉलिंग मार्फत तयार. सामना करायचा सागर. हलक्या चटून दिलेला चेंडूवर 2 गडी बाद केले. 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी गणेश भाऊ यांच्याकडून. पुन्हा एकदा लगातार 3 चौका आणि हा पहिला चौका बॅट मधून निघाले. रायटा मोर विकेट मारेकरचा सप्तशृंगी एंड कडून तो मावळा या संघाला सुंदर अशी 2-4 पावलांचा स्टार्ट. सप्तशृंगी एंड कडून बॅटचे हलकत घेऊन पुन्हा एकदा बॉलिंग मारतो सागरचा पुढील चेंडू. सुंदर असा सागरला ही संधी. लगातार 2 चेंडूवर 2 गडी बाद करण्याच्या गणेश भाऊ यांच्याकडून अशा प्रकारे हा गडी बाद केला तरी 500 रुपयाचा पारितोषिक आहे त्याला. हा पहिला पुन्हा एकदा फलंदाजी करताना सामना करेल तो. ललित पुढे मारचा प्रयत्न आहे एस यांच्याकडून. शाबाज यांना सुवर्ण संधी. बघूया आणि या बॅटची पुन्हा एकदा संधी उपलब्ध. शाबाजचा पुढील चेंडू आणि दुसरा चेंडू लगेच गडी बाद केला आणि त्याला 1001 रुपयाचा पारितोषिक गणेश भाऊ पवार यांच्याकडून. शाहबाजला फक्त शाहबाजने ते गडी बाद केले तर मयूरभाऊ पाटील यांच्याकडून प्रत्येक गडी बाद केल्यामध्ये त्याला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि लागोपाठ 2 गडी बाद केले तर त्याला 1001 रुपयाचं पारितोषिक. आणि अशा पारितोषिक आहे 500 रुपयाचं रोख पारितोषिक मयूरभाऊ पाटील यांच्याकडून. आणि अशा प्रकारे एकच धाव. पुन्हा एकदा सागर आपल्या संघासाठी सुंदर अशी गोलंदाजी. 5 चेंडूचा खेळ बाकी. 3 गडी बाद केला 500 रुपयाचं पारितोषिक. सुंदर असा धाव संख्या झाली ती 28. निश्चितच सागरचा पुढील चेंडू हलक्या चटून दिले. दरम्यान आणि ते फलंदाज गणेश यांना हलक्या चटून दिलेले. बाहेरचा चेंडू थोडासा मिस झाला. 1000 रुपये गणेश पवार यांच्याकडून. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सागरचा पुढील चेंडू सप्तशृंगी एंड कडून गणेश बघूया आणि हा 1001 रुपयाचा पारितोषिक गणेश पवार यांच्यातर्फे. पुन्हा एकदा सागरचा पुढील चेंडू राईटावर विकेट. थोडस चेंडू मागे एक धावाची आवश्यकता. पुन्हा एकदा आयडियाची सोळाच्या मावळावरचा स्तंभ राजे यांच्या मध्ये चाललेला हा सुंदर असा हा आणि 72 रुपये गणेश भाऊ यांच्याकडून या ठिकाणी आलेले. गणेश हलक्या दिले बघूया त्या ठिकाणी.
लगातार विकेट घेतले तर गणेशभाऊ पवार यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक. अजूनही विजयासाठी 18 चेंडू आणि 12 धावा. लगातार 3 चेंडूवर 3 गडी बाद केले तर 1001 रुपयाचं थोडं लेग सिक्सचा बाहेर पडतो. 1001 रुपयाचं पारितोषिक. पारितोषिक आणि प्रत्येक गडी बाद करण्यामागे मयूरभाऊ पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. धावा पूर्तता बाकी या सामन्याची. बघूया बक्षिसाचा खेळ होते का. पुन्हा एकदा शाबास. पुन्हा चेंडू आणि या 4 धावा. अजूनही एक चेंडू बाकी. अजूनही विजयासाठी 2 धावा असतात. पहिलवान सेनेचे सदस्य आवश्यकता. कुठल्या खेळाडूने स्टंप घेऊन जायचं नाहीये. पहिलवान सेनेचे सदस्य लक्ष ठेवायचे. अन्यथा बक्षिसामधून रक्कम कपात करण्यात येईल. आणि पहिल्या सेना लक्ष द्यायचंय. स्टंप घेऊन जायचं नाहीये. राहुल स्टंप घेऊन